नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज माझ्याकडे आहे मटण बेत. तर त्यासाठी मी सर्वात आधी घेतली कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ करून, कारण पावसाळा असल्यामुळं तिला व्यवस्थित स्वच्छ करणं फार गरजेचं. आणि मटण पण व्यवस्थित धुवून घेतलं 3 ते 4 पाण्याने, कारण तेही स्वच्छ धुणं फार गरजेचं. अशा पद्धतीने मी दोन्ही व्यवस्थित स्वच्छ करून घेतले आणि एक बाजूला लगेचच केला मसाला रेडी, कारण मला बनवायचं आहे ग्रीन मटण. तर मी घेतले 2 टॅमॅटो मोठे आकाराचे, आलं, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आणि त्यासाठी मी घेतला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून. मग गॅसवर लावला कुकर. कुकरमध्ये टाकलं मी 2 ते 3 पळ्या तेल, कारण मटण असल्यामुळे तेल जास्त लागतं नॉनव्हेजसाठी. मग त्याला दिली मी जिरं, हळद आणि लाल तिखटची फोडणी. मग टाकला तो बारीक चिरलेला कांदा, कारण कांदा मला व्यवस्थित लालसर परतून घ्यायचा होता, कारण कांद्यावरतीच त्या मटणाची मेन चव असते. कांदा व्यवस्थित असा परतून घेतला, हे बघा एकदम लालसर. आणि मग टाकलं मटण. मटण टाकल्याच्या नंतर मीठ घालायचं आणि त्याच्यावरती एक ताट ठेवायचं. त्या ताटावर 1 ग्लास पाणी ठेवायचा. म्हणजे काय होतं, त्याला आमचं पाणी सुटतं मटणाला. पण मला अशी घाई होती की, कारण उशीर झाला होता मला स्वयंपाकाला आधीच. तर त्याच्यामुळं मी ते ताट वगैरे काही ठेवलं नाही, मी डायरेक्टच झाकण लावलं. तर हे बघा, मी एकदम फास्ट गॅसवरती आता 3 शिट्या करणार आहे. तोपर्यंत मी एक बाजूला केला मसाला रेडी. टॅमॅटो आणि आलं वगैरे कापून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे माझं एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट, कारण मला थोडंसं सिक्रेट मटण बनवायचं होतं. तर हे बघा, हे माझं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते आहे काजू. कारण मटणाला काजूची चव इतकी छान येते, तुम्ही करून बघा. थोडेसे मी त्याच्यामध्ये टाकले 1 मुठ्ठी काजू. त्याच्याने त्याला घट्टपणा पण येतो आणि चव एकदम वेगळीच लागते, खूप छान. तर अशा पद्धतीने मी मसाला लगेचच रेडी करून घेतला. तोपर्यंत कुकरच्या शिट्या झाल्या. इथे 3 शिट्टी केले मी एकदम फास्ट गॅसवर. आणि मग कुकर उघडला, त्याच्यामध्ये टाकला तो वाटण टाकल्याच्या नंतर मला व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे मसाला, कारण कच्चा मसाला आहे तो, तर त्याला व्यवस्थित मला तेलावरती तो व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा. कारण ती 5 ते 8 मिनटं त्या मसाल्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण त्याला तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा. आणि बाकीचे मसालेही मी टाकले. त्याच्यामध्ये गरम मसाला आहे, आमचा आगरी मसाला. ह्या पद्धतीने मी व्यवस्थित मसाले टाकून व्यवस्थित त्याला परतून घेतलं. आणि मग त्याला मी पुन्हा झाकण लावलं 10 मिनटं. हे बघा, तेल सुटलं ना, पुन्हा झाकण लावलं 10 मिनटं. तोपर्यंत मस्त बाहेर पाऊस चालू होता. इकडे माझं मटण शिजत होतं आणि बाहेर छान असा पाऊस चालू होता. पाऊस बघून तर मला मटण बनवायला अजून मजा येत होती. कारण पावसामध्ये मटण मच्छी खायची मजाच काहीतरी वेगळी असते. त्याच्या संगती छान बनवायच्या चावलच्या भाकरी. आमच्याकडे तांदळाच्या भाकरी असतात, किंवा ज्वारीची, बाजरी, जे असेल ते, पण भाकरी पाहिजे. आणि मग कांदा घ्यायचा एक मस्त असा फोडून, संगती घ्यायचं लिंबू चिरून, आणि मग त्या मटणाला बघा खायला किती मजा येते. तर हे बघा, माझं बनवून झालेलं आहे. मी काढून घेते बाऊलमध्ये. आणि छान असं मस्त झणझणीत असं मटण माझं रेडी झालेलं आहे बघा. आणि भाकरी संग खा, कांदा आणि लिंबू संगती घ्या नक्की. मस्त मटण बनवलेलं आहे आणि बाहेर छान पाऊस चालू आहे. तर मी आता करते मटण एन्जॉय. आणि तुम्ही सांगा कसं झालं नक्की. आणि करून बघितल्याशिवाय समजणार नाही. अशा पावसामध्ये मटण खायची मज्जा तर काहीतरी वेगळी. बाय बाय.